भंगार गोदामावर नांदुरा पोलिसांचा छापा. विद्युत तारांचे बंडल व इतर साहित्यासह 1,04,000 रुपयांचा माल जप्त. नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 2-3 वर्षापासून वीज तार चोरीची अक्षरशः धुमाकूळ घालीत महावितरणची लाखो रुपयांची हजारो मीटर वीज तार चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नांदुरा पोलीस ॲक्शन मोडवर येत त्यांनी वीज तार चोरांचे नेटवर्क खोदून काढण्यास सुरुवात केली. यामध्ये शहरातील व शहराबाहेरील विविध भंगार गोडाऊनही पाहणी करण्यात आली. तसेच तार चोरीच्या अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली. या तार चोरी प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेने 12 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेदरम्यान नांदुरा खुर्द शिवारातील खामगाव रोडच्या पूर्व बाजूस असलेल्या एका शेतालगतच्या भंगार गोदामावर धाड टाकली असता त्या गोदामातून उच्च व लघुदाब वाहिनीचे ॲल्युमिनियमचे 13 तार बंडल प्रत्येकी 263 किलो प्रमाणे ॲल्युमिनियम विद्युत तार वितळून तयार केलेल्या 29 प्लेटा एकूण 191 किलो विद्युत तारा वितळण्याकरिता उपयोगातली लोखंडी कढई वजन 60 किलो, एक लांब दांडीचा लोखंडी चमचा, 2 लांब दांडीच्या सांडशी व एक इलेक्ट्रिक वजन काटा असे एकूण 1,04,000 रुपयांचे साहित्य मिळून आले. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने पोकॉ विनायक मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख सोहेल शेख मुख्तार वय 20 वर्ष राहणार कुरेशी नगर नांदुरा यांच्याविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41(1) ड व भांडवीच्या कलम 379 तसेच सहकलम भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 136 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मिलिंद जवंजाळ, कैलास सुरटकर, विनायक मानकर, विनोद भोजने, अनिल धीरबस्सी, रवींद्र झगरे, सुनील सुशीर, रवी सावळे यांनी पार पाडले. गजानन डाबेराव, प्रतिनिधी नांदुरा.